अक्कलकोटमधील सर्वात पहिले गणपती मंदिर. याच मंदिराच्या ठिकाणी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि अक्कलकोट राज्याचे महाराज मालोजीराजे दुसरे यांची भेट झाली होती. याच पवित्र ठिकाणाविषयी संपूर्ण माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर काय पहिल्या फर्स्टला गणपती हेच आहे अकलोड गावातले. हां, अकलोड गावातलं हे गणपती मुळातच सगळ्याकडे गणपती झालेला आहे. हां, आता स्वामी समर्थाचा गणपतीचा भेट झालेला आहे हां, पहिल्या फर्स्टला. हां. हे बघूनच सगळ्याकडं मंदिर हे झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत अक्कलकोट येथील भोसले घराण्याचे जे 800 वर्ष जुनं प्राचीन असं गणपती मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये. आणि या ठिकाणाचं एक विशेष महत्त्व म्हणजे असं की दुसरे मालोजीराजे भोसले आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांची याच ठिकाणी भेट झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर माहिती मिळते. म्हणजे अतिशय पवित्र असं ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा. आपण या संपूर्ण मंदिराचे चित्रीकरण करणार आहोत आणि मंदिर परिसर देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. अक्कलकोट राज्याचे मालोजीराजे हे धर्मनिष्ठ, प्रामाणिकपणा आणि सरळपणा वाढवणारे एक चांगले आणि सदाचारी व्यक्ती होते. त्यांच्यामुळेच श्री स्वामीजींनी अक्कलकोट येथे तात्पुरता निवास स्थापना केली होती आणि याच मंदिराच्या ठिकाणी स्वामी समर्थांची आणि मालोजीराजे दुसरे यांची भेट झाली होती. मंदिराच्या समोरच आपल्याला एक कासवाची मूर्ती दगडामध्ये कोरलेली पाहायला भेटते. समोर हे आपल्याला राजघराण्यातील गणपती मंदिरही पाहायला भेटते. ही आहे मंदिरातील गणेशाची मूर्ती. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत भोसले राजघराण्याचं जे प्राचीन गणपती मंदिर आहे या ठिकाणी, म्हणजेच अक्कलकोटमधील राजघराण्याचं हे प्राचीन गणपती मंदिर या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. समोर तुम्ही पाहू शकता. अजूनही अतिशय सुंदर असं हे आपल्याला मंदिराचे शिखर या ठिकाणी दिसत आहे. या शिखरावरती आपल्याला दैवकोष्टके कोरलेले दिसत आहे, पण यामध्ये कुठलीही देवाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही आहे. आणि बाजूला आपल्याला मंदिराच्या हे 4 जे आहेत हे 4 छोटे छोटे दैवकोष्टके आणि त्यावरती छोटे छोटे असे शिखर असलेले देखील आपल्याला पाहायला भेटतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मंदिराच्या बाहेर जी छोटी मंदिरं पाहायला भेटतात, या ठिकाणी अतिशय प्राचीन अशा मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय प्राचीन अशा मूर्त्या आहेत. हे आहे मंदिरामध्ये येण्याचं मेन प्रवेशद्वार. या मंदिरामध्ये आपल्याला भरपूर असं प्राचीन बांधकाम देखील पाहायला भेटतं. तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या बाजूला आपल्याला अशा काही खोल्या काढलेल्या पाहायला भेटतात. हे सुद्धा प्राचीनच बांधकाम आहे. तर या ठिकाणी काही मंदिराच्या देखभालीसाठी किंवा राजघराण्यामध्ये काम करत असणाऱ्या लोकांसाठी हे राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत असत.
असं या ठिकाणी आपल्याला पुजारी काकांनी सांगितलेलं आहे. अतिशय भव्य असा हा मंदिराचा परिसर आपल्याला पाहायला भेटतो. मित्रांनो, आपल्या सोबत आहे गणेश मंदिराचे दिवाबत्ती करणारे मालबा काका. हे पुजारीचं पण काम करतात, वॉचमॅनचं पण काम करतात. यांच्याच तोंडून ह्या आपण मंदिराविषयी माहिती ऐकूया. सांगा काका. तर काय पहिल्या फर्स्टला गणपती हेच आहे अकलोड गावातले. हां. अकलोड गावातलं हे गणपती मुळातच सगळ्याकडे गणपती झालेला आहे. हां. आता स्वामी समर्थाचा गणपतीचा भेट झालेला आहे पहिला. हां. पहिल्या फर्स्टला. हां. हे बघूनच सगळ्याकडं मंदिर हे झालं. आता काय नवीन दत्तक आलेलं राजा आहे. हां. आता एक एक सुधारणी करायला ती आता. हां. हां. किती वर्ष जुनं मंदिर आहे हे मंदिर? बघा आता आमच्या पक्षा अगोदर झालेलं आहे. आम्हाला कळतापासून तर भाड्याकरी होते इकडं तिकडं. पहिला भाड्याकरी निघून गेल्यानंतर मग आता इथं झाडू मारायला सुद्धा कोण नव्हतं. आता हे राजाने मला ठेवलेलं आहे. हे कोणत्या राजांनी ठेवले तुम्हाला? हे राजाने ठेवले. ते दत्तपत्र आलेत ना, मालोजी राजे. हा, हे राजा त्यांनी तुम्हाला देखभालीसाठी ठेवले. मला इथं झाडू मारून. आम्ही ऐकलंय की 800 वर्ष जुने हे गणपतीचं मंदिर. हो ना? 800 वर्ष जुनं आहे ना? हा, जुन्या गणपती. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो अक्कलकोट येथील राजघराण्याचं हे 800 वर्ष प्राचीन असणारं गणेश मंदिर. हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.